Welcome students. I am from सिद्ध कॉमर्स क्लासेस मंजुषा देशमुख. आजपासून आपण रिव्हिजनचे लेक्चर्स घेत आहोत. जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे OCL साठी तो आहे बिझनेस सर्व्हिसेस चॅप्टर नंबर 4. जो एक्झामला तुम्हाला विथ ऑप्शन 27 मार्क्स करता असतो आणि विदाउट ऑप्शन 20 मार्क्स म्हणजे हाय वेटेज असलेला हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. या लेसनचं नाव आहे बिझनेस सर्व्हिसेस. चॅप्टर आहे बिझनेस सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेस या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. सर्व्हिसेस म्हणजे काय की वन पार्टी एक ऍक्ट किंवा परफॉर्मन्स देत असते जी दुसरी पार्टी त्याचा बेनिफिट घेत असते. म्हणजे एक डॉक्टर आहे तो काय करत असतो त्याची सर्व्हिस देतो. पेशंट्सला चेक करतो आणि मग जे काही त्याचे इश्यूज असतील त्याच्यावर ट्रीटमेंट करत असतो. म्हणजे डॉक्टर जे काही सेल करतो ते काय आहे सर्व्हिस आहे. डॉक्टर त्याचं नॉलेज यूज करून सर्व्हिस प्रोव्हाइड करत असतो. सो सर्व्हिस म्हणजे अन ऍक्ट और परफॉर्मन्स गिवन बाय वन पार्टी टू अनदर पार्टी फॉर which the other party pays to the first party. ही आहे सर्व्हिस. आता सर्व्हिसेस कशा असतात? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सर्व्हिसेस. सर्व्हिसेस आर इंटँजिबल इन नेचर. म्हणजे आपण ते फील करू शकतो की सर्व्हिसेस आर नॉट लाईक एनी प्रोडक्ट की ते प्रोडक्टची क्वालिटी पजेस करत नाहीयेत की त्याला फिजिकल एक्झिस्टन्स नाहीये. सर्व्हिसेस आर इंटँजिबल. सर्व्हिसेस आर इनसेपरेबल. म्हणजे जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा जो सर्व्हिस देतोय तो आणि त्याची सर्व्हिस तुम्ही सेपरेट करू शकत नाहीये. म्हणजे जर एखाद्या पर्सनला बरं नाही तर डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर तिकडे प्रेझेंट असेल तरच त्याला सर्व्हिस मिळणार आहे. म्हणजे प्रोड्युसर अँड द कन्झ्युमर ऑफ सर्व्हिस शुड बी अवेलेबल ॲट द सेम टाइम. जो सर्व्हिस देतोय आणि जो सर्व्हिस रिसीव्ह करतोय दोघंही एका वेळी अवेलेबल पाहिजे. आणि सर्व्हिसेस कसे ते पण नॉन ट्रान्सफरेबल आहेत. एकाकडून दुसऱ्याला सर्व्हिस ट्रान्सफर होऊ शकत नाही. म्हणजे असं नाही सर्व्हिसेस स्टॉप पण करून ठेवू शकत नाहीये. सो हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत सर्व्हिसेसचे. आता याच्यात आपण बघणार आहोत जो आहे बिझनेस सर्व्हिसेस. बिझनेस सर्व्हिस म्हणजे काय? एका बिझनेस युनिटने दुसऱ्या बिझनेसला जी सर्व्हिस प्रोव्हाइड केलेली आहे ती असते बिझनेस सर्व्हिस. आता बिझनेस सर्व्हिस मध्ये आपण ह्या लेसन मध्ये ह्या चॅप्टर मध्ये 5 सर्व्हिसेस स्टडी करणार आहोत. बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट, वेअरहाऊसिंग अँड कम्युनिकेशन. आता आजचा आपलं लेक्चर आहे हे फक्त आपण बँकिंग याच्यासाठी डिवोट केलेलं आहे. बँकिंग काय? सो बँकिंग म्हणजे काय? एनी इन्स्टिट्यूशन जे मनी किंवा क्रेडिटशी डील करताय की बँकिंग इज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन विच डील्स इन मनी अँड क्रेडिट. बँक हा जो वर्ड आहे तो फ्रेंच वर्ड याच्यापासून डिराईव्ह झालेला आहे. किंवा बँक इज अ लायसन्स्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूट आहे. टू रिसीव्ह की ते काय करतात? टू रिसीव्ह डिपॉझिट्स अँड मेक लोन. की बँक काय करत असतं? डिपॉझिट ऍक्सेप्ट करत असतं आणि नीडी पीपलला लोन्स ग्रँट करत असतं. इन सिंपल वर्ड म्हटलं तर काय म्हणता येईल की बँक डील्स विथ मनी अँड क्रेडिट. इंडियामध्ये जो बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट बनला होता तो 1949 मध्ये आलेला होता. आता याची डेफिनेशन जर म्हटलं तर की एनी कंपनी विच ट्रान्झॅक्ट द बिझनेस ऑफ बँकिंग इन इंडिया. इंडियामध्ये कुठलीही कंपनी जी बँकेचा बिझनेस कॅरी करते ती आहे बँकिंग कंपनी. आता आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ बँक्स. आता मेन आहे जो फर्स्ट टाइप आहे सेंट्रल बँक, फेडरल बँक किंवा नॅशनल बँक.
प्रत्येक कंट्रीची एक अपेक्स फायनान्शियल इन्स्टिट्यूशन जे असतं ते असते बँक, म्हणजे ते त्या कंट्रीची सेंट्रल बँक असते. मग इंडियामध्ये ती सेंट्रल बँक आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. USA मध्ये आहे फेडरल बँक आणि UK मध्ये आहे बँक ऑफ इंग्लंड. ह्या त्या म्हणजे त्या कंट्रीमध्ये जेवढ्या बँक्स आहेत त्या सर्व बँक्समधलं जे अपेक्स इन्स्टिट्यूशन आहे त्या असतात सेंट्रल बँक. इंडियन आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, US मध्ये फेडरल बँक आणि इंग्लंडमध्ये आहे बँक ऑफ इंग्लंड. आता रिझर्व्ह बँक जे आहे त्याचे फंक्शन्स काय आहेत इंडियामध्ये आपण स्टडी बघणार तर रिझर्व्ह बँकेचे फंक्शन्स काय की फ्रेंड्स मॉनिटरी पॉलिसी, प्रत्येक कंट्रीची जी मॉनिटरी पॉलिसी आहे ती फ्रेम करायचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. इन्शुरन्स नंतर जे करन्सी नोट्स असतात ते करन्सी नोट्स इश्यू करायचं फंक्शन पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. अँड थर्ड थिंग की जी रिझर्व्ह बँक आहे ती ॲक्ट्स ॲज अ बँकर टू द गव्हर्नमेंट, म्हणजे ते जनरल पब्लिकशी डायरेक्टली डील न करता गव्हर्नमेंटला बँकरचं काम करत असते रिझर्व्ह बँक. अँड ती काय करत असते फोर्थ फंक्शन की बँकर्स बँकेट, जी सेंट्रल बँक असते इट इज ऑल्सो नोन ॲज बँकर्स बँक. कॉमन पीपल्स जेव्हा इन द नीड ऑफ फंड्स असेल तर ते बँक्सकडनं लोन घेतात, पण जेव्हा बँक्सला फंड्सची रिक्वायरमेंट असते तर ते रिझर्व्ह बँकेकडनं फंड्स घेत असतात. सो आपण रिझर्व्ह बँकेला काय म्हणू शकतो बँकर्स बँक. फर्स्ट आपण बघितलेलं आहे सेंट्रल बँक. सेकंड जी आहे रिजनल रूरल बँक. सेकंड टाइप ऑफ द बँक इज रिजनल रूरल बँक. ह्या रिजनल रूरल बँक एस्टॅब्लिश झाल्या ना 1975 मध्ये. काय त्याचं गोल काय होतं रिजनल रूरल बँक एस्टॅब्लिश करायचं तर टू प्रोव्हाइड फॅसिलिटीज इन रूरल एरियाज. रूरल एरिया म्हणजे विलेज, जे गाव आहेत त्या गावांमध्ये फायनान्स प्रोव्हाइड करायचं किंवा फॅसिलिटीज प्रोव्हाइडचं काम केलं जातं. आता रिजनल रूरल बँकचं जर बघितलं कॅपिटल कॉन्स्टिट्यूशन तर त्याचं कॅपिटल कसं बनलेलं असतं 50% ऑफ द कॅपिटल इज प्रोव्हाइडेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. रिजनल रूरल बँकेचं 50% कॅपिटल हे सेंट्रल बँक गव्हर्नमेंटकडनं आलेलं असतं. 35% जे आहे ते कमर्शियल बँककडनं आलेलं असतं आणि 15% जे आहे ते स्टेट गव्हर्नमेंटकडनं. सो द कॉन्स्टिट्यूशन ऑफ कॅपिटल जर म्हटलं कंपोजिशन ऑफ कॅपिटल तर 50% सेंट्रल गव्हर्नमेंट, 35% कमर्शियल बँक्स अँड 15% स्टेट गव्हर्नमेंट आहे. आता मेन ऑब्जेक्टिव्ह काय आहे की जे रिमोट एरियाज आहेत, रिमोट एरियाज म्हणजे की ज्या एरियाजमध्ये पोहोचणं की बाकी सगळं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालेलं प्रॉपरली डेव्हलप झालेलं नाही, ते रिमोट एरियाज आहेत. मग त्या तिकडचे जे फार्मर्स आहेत, लेबरर्स आहेत किंवा सॅलरीड एम्प्लॉईज आहेत त्यांना फॅसिलिटीज प्रोव्हाइड करण्याकरता रिजनल रूरल बँक्स एस्टॅब्लिश झालेल्या आहेत. थर्ड टाइप ऑफ बँक इज इन्व्हेस्टमेंट बँक. आता इन्व्हेस्टमेंट बँक काय करत असतात की गाईड करत असतात, ॲडवाईज करत असतात. जे त्यांचे कस्टमर्स आहेत त्या कस्टमर्सला इन्व्हेस्टमेंटशी रिगार्डिंग ॲडवाईज करायचं काम इन्व्हेस्टमेंट बँक करत असतात. मग ह्या ज्या बँक्स असतात हे जनरली इन्स्टिट्यूट्स असतात किंवा बिझनेस फर्म्स असतात, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन. इन्व्हेस्टमेंट बँक्स facilitate mergers and acquisitions for undertaking research and providing advice on investment decisions. आता इन्व्हेस्टमेंट बँक काय करत असतं जेव्हा दोन मोठे मोठे बिझनेस
ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांना जेव्हा मर्ज करायचं असेल, मर्ज करणं म्हणजे दोन बिझनेस ऑर्गनायझेशन जेव्हा एकत्रित येऊन काम करायचं ठरतात, किंवा ॲक्विजिशन, एक मोठं बिझनेस हाऊस दुसऱ्या बिझनेसचं जेव्हा काय म्हणतो आपण बिझनेस टेक ओव्हर करतो, ॲक्वायर करतोय, तर इन्व्हेस्टमेंट्स बँक त्याच्यासाठी हेल्प करत असतात, त्याच्यासाठी गाईडलाईन्स प्रोव्हाइड करत असतात. नेक्स्ट आहेत स्पेशलाइज्ड बँक्स. ही स्पेशलाइज्ड बँक्स काय म्हणता येतील की अशा बँक्स असतात की ते की बँकिंग बिझनेस एस्टॅब्लिश करायला या स्पेशलाइज्ड बँक्स गाईडलाईन देत असतात. सो स्पेशलाइज्ड बँक्स म्हणजे काय असतात की बँक्स विच provide service to requirements and provide overall support for establishing banking business or not only banking business किंवा एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये स्पेशलाइज जेव्हा करायचं असेल तर त्याच्यासाठी या स्पेशलाइज्ड बँक गाईडलाईन प्रोव्हाइड करत असतात. फॉर एक्झाम्पल एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक्स आहेत. हे एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट बँक काय करत असतात, एक्सपोर्टर्स आणि इम्पोर्टर्सला हेल्प करत असतात आणि त्यांना लोन दिलं जातं. आता एक्सपोर्ट आणि इम्पोर्टला लोन देऊन ट्रेड इन्क्रीज करण्यासाठी त्यांना गाईडलाईन केलं किंवा गाईड केलं जात आहे. नंतर आहे स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. स्पेशलाइज्ड बँकेचाच टाईप आहे स्मॉल इंडस्ट्री, की जे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असतात त्यांना लोन्सची रिक्वायरमेंट असते. तर मग ही जी SIDBI आहे, स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक, ते स्मॉल इंडस्ट्रीजला लोन ग्रांट करत असतात. आणि नाबार्ड आहे, नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट. ह्या ज्या बँक्स आहेत ह्या जे विलेज एरियाज आहेत त्या विलेज एरियाजमध्ये ॲग्रिकल्चरला एनकरेज करण्यासाठी, ॲग्रिकल्चरमध्ये जे काही छोट्या फार्मर्सला फंड्सची रिक्वायरमेंट असते किंवा त्यांचे जे काही फायनान्शियल नीड्स असतात ते फुलफिल करण्यासाठी नाबार्ड गाईड करत असतात. नेक्स्ट टाईप जो आहे नावातच आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक काय करत असतात की मीडियम किंवा लॉंग टर्म कॅपिटल प्रोव्हाइड केलं जातं. मग ते का जे इंडस्ट्रीजला लागणारं मीडियम किंवा लॉंग टर्म कॅपिटल फॉर द मॉडर्नायझेशन अँड एक्सपान्शन ऑफ इंडस्ट्रीज एक्सपांड करायला किंवा इंडस्ट्रीजचं मॉडर्नायझेशन करायला ह्या बँक्स फंड्स प्रोव्हाइड करत असतात. माझं एक्झाम्पल झालं तर इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे किंवा स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन, महाराष्ट्र स्टेट, हे एक्झाम्पल्स आहेत. तर ह्या इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँकचं फंक्शन काय आहे की मीडियम टर्म किंवा लॉंग टर्म फंड्स प्रोव्हाइड करत असतात बिझनेस युनिट्सला, म्हणजे छोट्या बिझनेस ऑर्गनायझेशनला, इंडस्ट्रीजला डेव्हलपमेंटसाठी जे काही फंड्स लागत असतात ते प्रोव्हाइड करायचं काम इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक करत असतात. आता सेव्हिंग्स बँक्स असतात. सेव्हिंग बँक्स काय करत असतात की सेव्हिंग्स जे सॅलरीड पर्सन असतात त्यांना सेव्हिंगची हॅबिट इन्क्रीज करण्यासाठी सेव्हिंग्स बँक एस्टॅब्लिश केलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल सॅलरीड पर्सन असतात, सॅलरीड पर्सनला एव्हरी मंथ थोडीफार सॅलरी रिसीव्ह होत असते, त्याच्यातलं त्यांना एनकरेज की तुम्ही सेव्ह करा, ते एनकरेज करण्यासाठी सेव्हिंग बँक्स एस्टॅब्लिश केलेल्या आहेत. ते काय करत असतात, कस्टमरकडनं डिपॉझिट्स ॲक्सेप्ट करतात आणि कस्टमरने जे काही डिपॉझिट इन्व्हेस्ट केलेले आहेत ते बँकेमध्ये कस्टमर डिपॉझिट करून बँकेत ते सेव्ह केले जातात. नेक्स्ट टाईप आहे कमर्शियल बँक. कमर्शियल बँक कुठल्याही कंट्रीच्या इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये हेल्प करत असतं, कॉन्ट्रीब्युशन खूप जास्ती असतं कमर्शियल बँकचं. कमर्शियल बँक्स
जनरल पब्लिककडनं, म्हणजे मी मगाशी सांगितलं सेव्हिंग बँक्समध्ये जे सॅलरीड पर्सन आहे ते अमाऊंट्स इन्व्हेस्ट सेव्ह करत असतात. मग हे जे इन्व्हेस्ट केलेले पैसे किंवा सेव्ह केलेले पैसे आहेत तेच कमर्शियल बँक काय करत असते, ज्यांना लोनची रिक्वायरमेंट असते त्यांना ते देत असते, त्यांना लोन म्हणून प्रोव्हाइड करत असतं. मग जनरल पब्लिककडनं जे काही लोन आलेलं आहे ते जनरल पब्लिककडनं जे काही इन्व्हेस्टमेंट्स आलेले आहेत ते बँक्स कॅश क्रेडिट किंवा लोन देण्यासाठी यूज करत असतात. आता कमर्शियल बँक्स ज्या आहेत इन इंडिया, कमर्शियल बँक्स आर कॅटेगराइज्ड इंटू 3: पब्लिक सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर आणि फॉरेन बँक्स. पब्लिक सेक्टर बँक्स ज्या आहेत की दॅट आर नॅशनलाइज्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ कंट्री, की ज्या बँक नॅशनलाइज्ड आहेत त्या आहेत पब्लिक सेक्टर बँक. की त्या पब्लिक सेक्टर बँक त्यांना RBIचे गाईडलाईन्स फॉलो करावे लागतात. पब्लिक सेक्टर बँकेचं एक्झाम्पल झालं तर स्टेट बँक ऑफ इंडिया, कॉर्पोरेशन बँक ऑफ किंवा बँक ऑफ बरोडा, देना बँक ही आहे. आणि प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत की प्रायव्हेट सेक्टर म्हणजे त्या बँकेचं जे कॅपिटल आहे ते ओन्ड बाय प्रायव्हेट कंपनीज. प्रायव्हेट बँकेचं जे कॅपिटल आहे, मेजर पार्ट ऑफ द कॅपिटल इज ओन्ड बाय द प्रायव्हेट कंपनीज. मग प्रायव्हेट सेक्टर बँक्स हे कोणी एक इंडिव्हिज्युअलचा जो ग्रुप आहे ते त्याचे ओनर असतात. मग एक्झाम्पल झालं प्रायव्हेट सेक्टर, सिटी बँक, ॲक्सिस बँक, इंडस्ट्रियल क्रेडिट किंवा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन बँक, हाऊसिंग डेव्हलपमेंट, हे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे फॉरेन बँक्स. फॉरेन बँक्स काय करत असतात, दॅट आर की त्यांचं हेडक्वार्टर्स फॉरेन कंट्रीजमध्ये सिच्युएटेड असतात. असे असतात फॉरेन बँक्स. म्हणजे हाँगकाँग बँक ऑफ इंडिया की ते ऑल ओव्हर द वर्ल्ड रन करतील पण त्यांचे हेड ऑफिसेस वेगळ्या वेगळ्या कंट्रीजमध्ये सिच्युएटेड असतील. म्हणजे त्यांचं ऑपरेटिंग आपण इंडियात आहे असं म्हणू शकतो. जसं की HSBC आहे, HSBCचं जे हेड ऑफिस आहे ते हाँगकाँगमध्ये आहे. किंवा अमेरिकन एक्सप्रेस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक्स, हे फॉरेन बँक्स असतात. आता नेक्स्ट आहे कोऑपरेटिव्ह बँक्स. कोऑपरेटिव्ह बँक ज्या इंडियामध्ये 1912 मध्ये कोऑपरेटिव्ह ॲक्ट बनला होता त्याच्या अंडर ज्या बँक्स रजिस्टर्ड होतात त्या असतात कोऑपरेटिव्ह बँक्स. हे जिकडे सेमी अर्बन किंवा रुरल एरियाजमध्ये ह्या प्रकारच्या बँक्स पॉप्युलर असतात. आता कोऑपरेटिव्ह बँक्स 3 लेवलवर वर्क करत असतात: प्रायमरी लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल आणि स्टेट लेवल. प्रायमरी लेवल जे आहे ते विलेज लेवलला वर्क करत असतात. ते तिकडचे जे विलेजर्स आहेत त्यांच्याकडनं फंड्स कलेक्ट करतात आणि जेव्हा कोणाला फंड्सची रिक्वायरमेंट असेल तर ते लोन प्रोव्हाइड करायचं काम करत असतात. मग यांना स्टेट गव्हर्नमेंट किंवा डिस्ट्रिक्ट जे आहेत कोऑपरेटिव्ह बँक्स ते त्यांना फंड्स, जेव्हा प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँकेला फंड्सची रिक्वायरमेंट असते तर डिस्ट्रिक्ट किंवा स्टेट गव्हर्नमेंट प्रायमरी कोऑपरेटिव्ह बँकेला फंड्स प्रोव्हाइड करते. जो नेक्स्ट लेवल आहे ते डिस्ट्रिक्ट लेवल. नावातच कळते की डिस्ट्रिक्ट लेवल बँक्स आहेत हे डिस्ट्रिक्ट लेवलवर वर्क करत असतात. आणि मग डिस्ट्रिक्ट लेवलला जेव्हा फंड्सची रिक्वायरमेंट असते तर स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स, डिस्ट्रिक्ट लेवल कोऑपरेटिव्ह बँक, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स. स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स operate at state level. State cooperative bank provide funds to central cooperative societies or banks. They monitor the functions of the cooperative bank working at primary level and district level. Next is exchange
bank. Exchange banks are mainly concerned with providing finance for international or foreign trade. For example, Hong Kong Bank or Bank of Tokyo. The functions of exchange banks are financing foreign trade. फॉरेन ट्रेडला फायनान्स प्रोव्हाइड करायचा आहे, लेटर ऑफ क्रेडिट इश्यू करायचं आहे, डिस्काउंटिंग ऑफ बिल्स ऑफ एक्सचेंज आणि रेमिटन्स ऑफ डिव्हिडंड इंटरेस्ट अँड प्रॉफिट. डिव्हिडंड इंटरेस्ट किंवा प्रॉफिट रेमिट करण्याकरता एक्सचेंज बँक्स फंक्शन करत असतात. नेक्स्ट वी आर स्टडींग फंक्शन्स ऑफ बँक. Functions of bank are categorized into two parts, primary functions and secondary functions. आता प्रायमरी फंक्शन्स म्हणजे काय की जे मेन बेसिक रिझन आहे ज्याच्यासाठी बँक्स फॉर्म झालेले आहेत ते आहेत प्रायमरी फंक्शन्स. सो प्रायमरी फंक्शन्स आपण टू पार्ट्समध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड अदर पार्ट इज ग्रांटिंग लोन्स. अदर फंक्शन, दुसरं फंक्शन काय आहे ग्रांटिंग लोन्स. एक्सेप्टिंग डिपॉझिट्स, बँकेचं मेन एम किंवा बेसिक फंक्शन काय आहे, बँक कॉमन पीपलकडनं त्यांचं जे डिपॉझिट्स आहेत ते एक्सेप्ट करत असतात आणि त्यांनी जे डिपॉझिट्स एक्सेप्ट केलेले आहेत त्याच्यातलाच काही पार्ट बँक लोन म्हणून इश्यू करत असते. आता डिपॉझिट्स जे आहेत ते अगेन डिवायडेड इंटू टू कॅटेगरीज, डिमांड डिपॉझिट आणि टाइम डिपॉझिट. डिमांड डिपॉझिट म्हणजे जे आता याच्यात पण पुन्हा दोन पार्ट्स आहेत, करंट आणि सेव्हिंग. तर डिमांड या शब्दाचा डिमांड डिपॉझिट्स जेव्हा त्या कस्टमरला फंड्सची रिक्वायरमेंट असेल तेव्हा बँकला त्याने जे इन्व्हेस्ट केलेले पैसे आहेत ते त्याला कस्टमरला द्यावे लागतात. ते डिमांड डिपॉझिट आहे. आता डिमांड डिपॉझिट म्हणजे ऑन द डिमांड ऑफ कस्टमर the bank has to repay the money invested by the customer. याचे करंट आणि सेव्हिंग्स. सेव्हिंग अकाउंट जे आहे ते नॉर्मल कॉमन पीपल करता असतं. सेव्हिंग अकाउंटवर बँक इंटरेस्ट पे करत असते. सेव्हिंग अकाउंटवर पण ट्रान्झॅक्शन्सला काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, म्हणजे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्स किती घेऊ शकतो याच्यावर बँकेने काही रेस्ट्रिक्शन्स ठेवलेले आहेत. पण करंट डिपॉझिट हे जे आहे हे कोण ओपन करतं तर बिझनेस फर्म्स, इंडस्ट्रियल युनिट्स हे करंट डिपॉझिट एक्सेप्ट करत असतात. करंट डिपॉझिट्सवर बँक कुठलेही ट्रान्झॅक्शन्सवर रेस्ट्रिक्शन्स टाकत नाही. दॅट मीन्स नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन्सवर रेस्ट्रिक्शन्स नसतात. पण करंट अकाउंटमध्ये जे बॅलन्स असतो त्याच्यावर बँक कुठलंही इंटरेस्ट पे करत नाही. आता नेक्स्ट आहे टाइम डिपॉझिट. सेकंड तर तो अगेन कॅटेगराइज इंटू टू पार्ट्स, फिक्स्ड आणि रिकरिंग. फिक्स्ड म्हणजे एका फिक्स्ड पिरियड करता बँकमध्ये आपण काही इन्व्हेस्ट करत असतो, जसं की 6 महिने, 1 वर्ष. आपण जेव्हा ते मनी इन्व्हेस्ट करतो किंवा FDs ठेवत असतो, फिक्स्ड पिरियड करता जे डिपॉझिट ठेवतो त्याच्यावर बँक सेव्हिंग बँकपेक्षा कंपॅरेटिव्हली हाय रेट ऑफ इंटरेस्ट पे करत असतो. आणि रिकरिंग म्हणजे एका पर्टिक्युलर पिरियड इंटरवल नंतर पर्टिक्युलर फिक्स्ड अमाऊंट बँकेत इन्व्हेस्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल रिकरिंग म्हणजे आपण एव्हरी मंथच्या बिगिनिंगला एक पर्टिक्युलर अमाऊंट 2000 किंवा 3000 रुपये एव्हरी मंथमध्ये बँकेत डिपॉझिट करत असतो. हे आहे रिकरिंग डिपॉझिट्स. नंतर आहे बँकेचं दुसरं प्रायमरी फंक्शन ग्रांटिंग लोन. बँक लोन प्रोव्हाइड करत असतात. बँकेचं कसं असतं वर्किंग की एक्सेप्टिंग डिपॉझिट फ्रॉम कॉमन पीपल अँड इश्यूइंग सम पार्ट ऑफ द डिपॉझिट टू द रिक्वायर्ड और द नीडी पीपल. सो ग्रांटिंग लोन हे
आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करतोय, टर्म लोन आणि ओव्हरड्राफ्ट. टर्म लोन म्हणजे पिरियड वाईज, की शॉर्ट टर्म, मीडियम टर्म किंवा लॉंग टर्म. शॉर्ट टर्म म्हणजे की जे लोन नॉट मोर दॅन 1 इयर, म्हणजे एका वर्षापेक्षा कमी पिरियड करता जे लोन दिलं जातं ते शॉर्ट टर्म आहे. मीडियम टर्म जे आहे ते अप टू 5 इयर्स, 5 वर्षाच्या पिरियडपर्यंत जे काही लोन इश्यू केलं जातं ते मीडियम टर्म लोन आहे. आणि मोर दॅन 5 इयर्स, 5 वर्षापेक्षा जास्ती पिरियड करता जे लोन इश्यू केलं जातं ते असतं लॉंग टर्म. आता ॲडव्हान्सेस म्हणजे काय, की नॉट ॲज अ लोन, की शॉर्ट पिरियड करता जेव्हा बँक क्रेडिट फॅसिलिटी देते, म्हणजे जो कस्टमर आहे त्याला क्रेडिट दिलं जातं. मग हे झालं ॲडव्हान्स. ॲडव्हान्स हा जनरली शॉर्ट पिरियड करता असतो. मग त्याच्यात आपण ओव्हरड्राफ्ट, कॅश क्रेडिट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, की प्रत्येक करंट अकाउंट होल्डरला बँक जेवढ्या त्याच्या अकाउंटमध्ये पैसे आहेत त्याच्यापेक्षा एक पर्टिक्युलर रक्कम जास्ती विड्रॉ करून देते. फॉर एक्झाम्पल, एक्स फर्मचं अकाउंट आहे. एक्स फर्मच्या अकाउंटला जर 5 लाख रुपये असतील आणि बँकेने जर 7 लाखापर्यंतचं ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असेल, दॅट मीन्स जर एक्सला वरचे 2 लाख, एक्सने कुठल्या थर्ड पार्टीच्या नावाने चेक इश्यू केला 7 लाखाचा आणि त्याच्या अकाउंटमध्ये 5 लाखाच आहेत, तर बँक वरचे 2 लाख रुपये जे आहेत ते एक्सला विड्रॉ करून देणार त्याच्या अकाउंटमध्ये बॅलन्स नसताना. आपण ती झाली ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. कॅश क्रेडिट पण त्याच प्रमाणात, फक्त कॅश क्रेडिटमध्ये ते अकाउंटला कॅश क्रेडिट म्हणजे सेम असतं, की अकाउंटमध्ये तेवढा बॅलन्स अवेलेबल नसताना पण बँक थोडीफार मोर अमाऊंट विड्रॉ करू देते, ते कॅश क्रेडिट्स आहे. आणि डिस्काउंटिंग ऑफ बिल्स. डिस्काउंटिंग ऑफ बिल्स म्हणजे जेव्हा एखाद्या कस्टमरला फंड्सची रिक्वायरमेंट असते तर तो बँककडे जातो आणि त्याचे बिल्स डिस्काउंट करून घेतो, म्हणजे त्याची जी टेम्पररी फंड्सची रिक्वायरमेंट असते ती पूर्ण होत असते. हे झाले प्रायमरी फंक्शन्स. आता नेक्स्ट आहे सेकंडरी फंक्शन्स, की बँकेचे जे मूळ आहेत, पण मूळ आपण म्हणू शकतो फंक्शन्स. आणि नेक्स्ट आहेत सेकंडरी फंक्शन्स, जे अगेन डिवायडेड इंटू 2, एजन्सी फंक्शन्स आणि युटिलिटी फंक्शन्स. आता एजन्सी फंक्शन्समध्ये पिरियडिक कलेक्शन्स अँड पेमेंट्स. आपण जर आपल्या बँक्सला इन्स्ट्रक्ट केलं असेल की आमचं इन्शुरन्स प्रीमियम तुम्ही मंथली पे करा, किंवा आमच्या अकाउंटमध्ये जो इंटरेस्ट आहे किंवा जो डिव्हिडंड आहे तो एक पर्टिक्युलर पिरियड नंतर कलेक्ट करा, तर बँक आपल्यासाठी ते फंक्शन पण परफॉर्म करत असते. मग नेक्स्ट फंक्शन आहे पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणजे जेव्हा कस्टमर्स शेअर्स किंवा डिबेंचर्समध्ये डील करत असतो, मग बँकेला ती ऑथॉरिटी दिलेली असते, बँक आपल्यासाठी आपल्या सिक्युरिटीज मॅनेज करत असते. की मग याच्यामुळे काय होतं की बरेचसे जे कस्टमर आहेत, बँक आपल्याला पोर्टफोलिओ मॅनेजमेंटचं फंक्शन प्रोव्हाइड करते, म्हणून मोर अँड मोर कस्टमर्स बँकेकडे अट्रॅक्ट होत असतात. थर्ड आहे फंड ट्रान्सफर. की फंड ट्रान्सफर फ्रॉम वन अकाउंट टू अनदर अकाउंट वी कॅन ट्रान्सफर द फंड्स. एका बँक अकाउंटवरून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये फंड्स ट्रान्सफर करू शकतो. नेक्स्ट इज डिमटेरियलायझेशन. की डिमटेरियलायझेशन म्हणजे फिजिकल फॉर्म, म्हणजे नॉट इन द पेपर फॉर्म. आपण जे सिक्युरिटीज हेल्ड केलेल्या आहेत, एखाद्या कस्टमरकडे जे काही सिक्युरिटीज आहेत म्हणजे शेअर्स आहेत, डिबेंचर्स आहेत, ते फिजिकल फॉर्ममध्ये न होल्ड करता डिमटेरियल, दॅट मीन्स इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये ते सिक्युरिटीज आपण होल्ड करू शकतो. आणि हे करण्याचं काम इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करण्यासाठी बँक आपल्याला हेल्प करत असते. फॉरेक्स आहे. फॉरेक्स म्हणजे फॉरेन एक्सचेंज. हे काय केलं जातं की बँक परचेस, एखादा बँक फॉरेन
सिक्युरिटीज एक्सचेंज करतोय म्हणजे सेल करतोय किंवा परचेस करतोय ऑन द बिहाफ ऑफ अ कस्टमर. जेव्हा एखाद्या पर्सनला ओव्हरसीज म्हणजे इंटरनॅशनल लेवलवर काही ट्रान्झॅक्शन्स करायचे असतील तर ते ट्रान्झॅक्शन्स परफॉर्म करण्याकरता बँक आपल्याला मदत करत असते. नेक्स्ट आहे युटिलिटी फंक्शन्स, की बँक आपल्याला चेक्स किंवा ड्राफ्ट, जसं की तुम्ही स्टुडंट्स आहात तर तुम्हाला माहिती आहे कधी कधी तुम्हाला बाय ड्राफ्टने फीस पे करावी लागत असते, तर ते ड्राफ्ट इश्यू करण्यासाठी बँक हेल्प करत असतात. याच्याशिवाय बँक्समध्ये लॉकर फॅसिलिटीज अवेलेबल असते. लॉकर फॅसिलिटी म्हणजे जे काही आपले व्हॅल्युएबल्स आहेत ते आपण घरात सेफ, असं वाटतं की घरात ते सेफ नाही आहेत, आपण बँकमध्ये लॉकर रेंटवर घेऊन त्याच्यामध्ये आपले जे व्हॅल्युएबल्स आहेत ते ठेवू शकतो फॉर द सेफ्टी ऑफ आवर व्हॅल्युएबल्स. प्रोजेक्ट रिपोर्ट, सपोज एखादा पर्सन आहे ज्याला काही बिझनेस करायचा आहे आणि त्या बिझनेस करण्याकरता त्याला काही लोन्सची रिक्वायरमेंट आहे, तर ते लोन सँक्शन करायला बँकेला प्रोजेक्ट रिपोर्ट सबमिट करावा लागतो. तर ते प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यात पण बँक हेल्प करत असते. गिफ्ट चेक आहे की जेव्हा एखाद्या कस्टमरला कोणाला तरी चेक्स किंवा गोल्ड कॉईन्स गिफ्ट करायचे असतात तर बँक त्याची पण फॅसिलिटी प्रोव्हाइड करत असतात. अंडर रायटिंग सर्व्हिसेस आहे की सपोज एखादी कंपनी आहे की जिने ठरवले आपले अंडर राईट द इश्यू ऑफ सिक्युरिटीज इश्यूड बाय द कंपनीज. मीन्स एखादी कंपनी जेव्हा शेअर्स मार्केटमध्ये फॉर द सबस्क्रिप्शन and if the shares are not fully subscribed then the banking company underwrites to subscribe the remaining shares. This is underwriting services and gold related services. आता banks gold related service पण provide करती है. Banks commercially gold किंवा gold ornaments सेल किंवा बाय करण्यासाठी फंक्शन करत असते ऑन लार्ज स्केल. काही बँक्स तर कस्टमरला ॲडवाईस पण देत असतात गोल्ड ETF बाय किंवा सेल करायला. असे आपण बँकेचे फंक्शन्स स्टडी केलेले आहेत. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट बिझनेस सर्व्हिस स्टडी करणार आहोत. सो असेच आमचे लेक्चर्स पाहण्यासाठी, डिव्हिजन लेक्चर्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्हाला OCMमध्ये, इकॉनॉमिक्समध्ये किंवा बाकीच्या सगळ्याच सब्जेक्ट्समध्ये हाय स्कोअर करायला हेल्प होणार आहे. थँक्यू.